दिल्लीला जाणारी कांदा एक्सप्रेस आपण अडवली काय? ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा. ह्याच्यात सडलेला कांदा आहे. चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे. हा जो आहे तो सडलेला आहे. मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतो आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही. याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही. मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे हा आमचा अट्टा आहे. सडलेला कांदा गेला नाही पाहिजे. मागणी काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा. शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला. त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय. तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलंय पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे. आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते. आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे. तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? CWCC, NCCF आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांवर देखील आपण आरोप केले. अहो, नाफेड आणि NCCF कमी होतं काय? एवढे हरामखोरी या CWC ने केलेली आहे. म्हणे CWCच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू. अरे आम्ही विनंती करतोय ते म्हणता हात नका लावू. या दोन्ही संस्थांनी घोळ केला. अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे ना यांनी. हे सेंटर कोणाचं आहे? हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे? काहीच माहिती देत नाही. RTI करा म्हणता. आता इथं RTI केला, यांनी माहिती नाही दिली. मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार. कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं. या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं. आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे. कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी. ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल. ट्रेन जाणार नाही. ट्रेन जाणार नाही. मग एकदा आम्हाला खोलून दाखवायला हवं कांदा कसा आहे. एक मिनिट ऐकतो. मला त्या ट्रेन मध्ये कोणता कांदा आहे खोलून दाखवायला हवं. मला एकदा खोलून दाखवा. आम्ही जातो ट्रेन मध्ये कोणता कांदा आहे खोलून दाखवायला. सडक्या कांद्याला ट्रेन आणि आम्हाला डोंगरे दादा दररोज मेहनत आणि त्याचे किती पैसे होणार आम्हाला? नालायकपणा आहे. आणि यांनी पाय मोडतोय माझा. मोठ्या पार्टीचं नाही ना आम्ही, मोठे कोणी नाही ना, प्रोटेक्शन नाही ना आम्हाला. रमेश चालेल, मला या देशाचं नागरिकत्वच नकोय. 5 वर्ष बघतोय मी ते हरामखोर आमच्याशी दगाबाजी करताय. काय पद्धत आहे? नंबरची गाडी किंवा ह्याची आपण बघतोय हे गणेश निंबाळकर आहे, यांनी ती ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मग ते कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी ट्रेन आहे का? बरं, ट्रेन मध्ये कांदा असतात गोष्ट वेगळी, सडलेला कांदा आहे. हा एवढा कांदा आहे. काय चाललंय हे सगळं? कुणासाठी नाही जायची ही ट्रेन? नाही जाणार. ही जाईल तर माझ्या शरीरावरून जाईल. माझ्या नाही बोलणार नाही. ट्रेनच्या पुढे झोपणार मी. तुम्ही बघा, मी नाही जाणार आहे.